नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज 5 जुलै 2026 तर आज मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, ते त्याचं दृश्य आपण बघणार आहोत। तर चला पाहूया पावसाचं दृश्य। नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता की इथं किती मोठ्या प्रमाणात पाणी आलंय बघा। म्हणजे पूर्ण जे शेत वगैरे आहे ते पण भरलेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। तिकडचा बघू शकता की तिकडचा जो रस्ता आहे तर रस्त्यावरनं पण पाणी येते बघा। आजूबाजूचा जो परिसर आहे हे बघा, इकडं सर्व जे परिसर आहे ते एकदम मोठ्या प्रमाणात म्हणजे हे बघा सर्व एकदम पाण्याखाली गेलेलं आहे। तर आजचा जो पाऊस झालेला आहे तो जुलै महिन्यातला मोठ्या प्रमाणात असा पाऊस झालेला आहे। म्हणजे जून महिन्यात जी पावसाची आपली एंट्री कमी होती, तर जुलै महिन्यात असा दमदार पाऊस पडला आहे की सर्व जे नदी नाले ओढे वगैरे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहे। म्हणजे बळीराजा असा चांगल्या पद्धतीने सुकवलेला आहे। आपण बघू शकता की हा तिकडे तुम्हाला दृश्यामध्ये दिसत असेल की जो आपला रोड वगैरे आहे तो रोड पण पाण्याने पूर्ण भरून गेलेला आहे। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। तर ह्या पावसामुळे कसं आहे थोडंफार शेतीचं नुकसान वगैरे पण झालेलं आहे। कारण बघा आता ह्याच्या आतमध्ये शेतं वगैरे आहेत, पण त्या पाण्याच्या प्रवाहामुळे तुम्हाला ती शेतं वगैरे पण दिसत नाही आहे। सर्व जे परिसर आहे तो जलमय झालेला आहे बघा। नदीनं कसं प्रकारे रौद्र रूप घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे बघा ह्या रोडवरती पण पाणी आलं आहे। आपण दृश्यामध्ये बघत आहात की कशा पद्धतीने हे बघा इकडे बघू शकता की हा रोड आहे, तर रोडवरनं पण पाणी आलं आहे। म्हणजे एवढं मोठं पाण्याचं प्रमाण आहे की आता सध्या इथली जी वाहतूक वगैरे आहे ती वाहतूक पण बंद आहे। कारण कसं रोडवरती पाणी आल्यामुळे पुढे जाण्याचा मार्गच सापडत नाही। त्यामुळे इकडची जी शेतं वगैरे आहेत ती पण पूर्णपणे पाण्याने भरलेली आहेत। तर तुमच्याकडे पण असा पाऊस वगैरे लागत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। कारण कसा हा जुलै महिन्यातला सर्वात मोठा पाऊस आहे। आपण इकडे बघू शकता की आजूबाजूला तिकडे सर्व शेतं वगैरेच आहेत, पण त्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे तर इकडची जी शेतं वगैरे आहेत ती सर्व भरून गेलेली आहेत। आपण बघू शकता नदीला पूर आल्यावर अनेक लोक नदीवर जातात फोटो काढायला किंवा व्हिडिओ करायला, पण काय होतं कधी कधी पाण्याचा जो प्रवाह आहे तो अचानक वाढू शकतो। त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, कारण हे शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे। तर कधी कधी काय होतं की पाण्याचा असा प्रवाह वाढल्यामुळे जी झाडं वगैरे आहेत ती पण कधी कधी उमलून पडतात किंवा जो मातीचा थर वगैरे आहे तो पण ढासळतो। कधी कधी काय होतं की प्रशासनाने ज्या सूचना दिलेल्या असतात की तुम्ही पाण्यात जाऊ नका, सुरक्षित ठिकाणी राहा, त्याचे आपण पालन केले पाहिजे। आपली जी लहान मुलं वगैरे आहेत त्यांना पण ह्या पावसाच्या पाण्यातून कुठेही एकटं सोडायचं नाही। कधी कधी काय होतं की ज्या विजेच्या तुटलेल्या तारा वगैरे आहेत त्या पाण्यामध्ये पडल्यावरती विजेचा शॉक वगैरे लागू शकतो। तर त्यासाठी आपण काळजी घ्यायची आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्याकडचे जे उपकरणं आहेत किंवा मोबाईल बॅटरी, चार्जर किंवा आपली गोळ्या औषधं, आवश्यक ती कागदपत्रे आहेत ती सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहेत। आणि पुराचा धोका जर जास्तच वाढला तर आपण सुरक्षित ठिकाणी जायचं आहे व इतरांनाही सांगायचं आहे। तर पूर ही आपत्तीजन्य परिस्थिती आहे, त्याच्यासाठी आपण सामोरं जायचं आहे व इतरांनाही सांगायचं आहे। म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांचाही जीव वाचू शकतो। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।